नागपूरमधील गुणवंत विद्यार्थी आदर्श शिक्षक सत्कार समारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। यावेळी फडणवीसांनी शिक्षण आणि शिक्षकांचं महत्त्व सांगितलं। शाळेच्या इमारतीने शाळा मोठी नाही तरी तिथल्या शिक्षकांच्या दर्जावर शाळा मोठी होते असं फडणवीस म्हणाले। शिक्षकांच्या मागण्यांबाबत आचारसंहिता संपल्यावर बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, त्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं। मी तर नेहमी असं म्हणतो की एखाद्या शाळेची इमारत किती चांगली आहे याच्या आधारावरती शाळा चांगली होत नाही। त्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या भरोशावरती शाळा चांगली होते। ज्यावेळेस त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेत जावंसं वाटतं, शाळेत जाताना कुठलीही भीती त्याच्या मनामध्ये नसते, किंबहुना शाळेत गेल्यानंतर काहीतरी आपल्याला चांगलं मिळतंय, ज्ञान मिळतंय, आपल्या शिक्षकांबद्दल आपुलकी वाटते, अशीच शाळा ही चांगली शाळा म्हणवली जाते। तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की या ज्या सगळ्या मागण्या आपण ठेवलेल्या आहेत या संदर्भात ही आचारसंहिता संपल्याबरोबर माझ्याच दालनामध्ये तुम्हाला बोलवून मी मीटिंग घेईन। त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे नगर विकास विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना देखील आपण त्या ठिकाणी बोलवू आणि निश्चितपणे या प्रत्येक गोष्टीतनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या शिक्षकांना जे दिलं पाहिजे, जे देय आहे, जो त्यांचा हक्क आहे, असा सगळा हक्क हा त्यांना मिळेल।